आपल्या योजना करा या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, योजना करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा नवीन GR नुसार सविस्तर माहिती आपण जाणून घेऊत. तर पीएम किसान महासन्मान निधी योजना ही भारत सरकारची प्रमुख एक योजना आहे. या योजनेतील लहान आणि अल्पभूधारक शेतकरी बांधवांना आर्थिक मदत देणे हे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी 2,000 रुपयाचा 3 समान हप्त्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये मिळतात. पण आता मित्रांनो, या GR नुसार अनेक शेतकरी बांधवांना प्रश्न पडत आहे की आता 6,000चे एकंदरीत 12,000 रुपये आम्हाला मिळतील का? याचंच प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आताच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ केली तर त्यामध्ये एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12,000 रुपये वार्षिक आणि जो 19 हप्ता आहे तो 3,000 रुपयाचा येऊ शकतो. एकंदरीत दोन्ही हप्ते मिळून 6,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळू शकतात. जर नमो आणि पीएम मध्ये जर वाढ केली तर हप्त्यामध्ये वाढ केली तर नक्कीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत 6,000 रुपये मिळू शकतात. कारण की नमो शेतकरी योजनेमध्ये सुद्धा वार्षिक जर 15,000 रुपये राज्य सरकार देत असेल आणि 12,000 रुपये जर केंद्र सरकार देत असेल तर एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे 6,000 रुपये ते जमा होऊ शकतात. पण ते जे मंजूर आहे म्हणजे विधान जे निर्णय आहे ते निर्णय घेणे गरजेचं आहे. आणि जर ते निर्णय झाला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या भलं होईल अशी आशा आहे. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर गेल्याच्या नंतर तुमची जर लाभधारी स्थिती जर तुम्हाला तपासायची असेल तर पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. भेट दिल्याच्या नंतर लाभधारी स्थिती मुखपृष्ठावर जा. ज्या मुखपृष्ठ लाभधारी जे स्थिती आहे त्यावर टॅप करा. तुमचा तपशील प्रविष्ट केल्यानंतर तुमचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक द्या. स्थिती तपासा आणि सबमिट केल्याच्या नंतर तुमच्या हप्त्याची स्थिती सुद्धा तुम्ही तपासू शकता. तर अशा पद्धतीने तुमचं यादीमध्ये नाव सुद्धा मित्रांनो तपासू शकता. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. धन्यवाद.